नवी मुंबईत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित एक गंभीर प्रश्न समोर आला आहे। सिवूड सेक्टर 50 सुने येथील महापालिकेच्या CBSE शाळा क्रमांक 93 समोर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे। या संदर्भात समाजसेवक व पत्रकार सुदीप घोलप यांनी थेट वाहतूक पोलीस उपायुक्तांकडे निवेदन सादर केले आहे। नवी मुंबईतील सिवूड सेक्टर 50 सुने येथील महापालिकेच्या CBSE शाळा क्रमांक 93 समोर दररोज दुपारी 12 ते 1 आणि संध्याकाळी 5 ते 6:30 या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। या कोंडीचे मुख्य कारण म्हणजे जवळील DAV या खाजगी शाळेच्या सुमारे 50हून अधिक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस एकाच वेळी ये जा करतात। या बसेस महापालिका शाळेच्या गेट समोरून उजव्या बाजूला वळण घेत असल्यामुळे संपूर्ण रस्ता अडतो आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होते। या परिस्थितीमुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचणे कठीण होत आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पालकांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची गर्दी वाढल्याने अपघात होण्याचा धोका देखील वाढला आहे। वाहतूक कोंडीमुळे परिसरात गोंधळ आणि अव्यवस्था निर्माण होत असून पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या पार्श्वभूमीवर पत्रकार सुदीप घोलप यांनी वाहतूक पोलीस उपायुक्तांना निवेदन देत काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत, ज्यामध्ये संबंधित वेळेत वाहतूक पोलिसांची तात्काळ नियुक्ती करणे, DAV शाळेच्या बसेससाठी पर्यायी मार्ग सुचवणे, शाळेसमोर नो पार्किंग आणि नो स्टॉपिंग झोन करणे आणि कायमस्वरूपी वाहतूक नियोजन। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून उपाययोजना करावी, अन्यथा भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर असेल, असा इशाराही देण्यात आला आहे। हा प्रश्न आता फक्त वाहतुकीचा नाही तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आहे। प्रशासन याकडे किती लवकर लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।